काय कोणाला शिकवताय हो? कुठल्या हिंदू शब्दाचा वापर कुठे कुठे करताय? सर्वांनी लोकांच्या हिताच्या कामानी पुढे येऊया आणि जे लोक नागरिक ज्याला माइंडेड देईल ते बघूया। वाजपेयी आणि अडवाणी पराभूत झाले, मात्र नरेंद्र मोदी देशाचा आत्मा आहे, ते पराभूत होऊ शकत नाहीत असा दावा राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडेंनी केला। बारामतीत उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे। बारामतीत पवारांचा पराभव होणार का असं विचारल्यावर ते म्हणाले, जनतेचा कौल असतो तो प्रत्येक वेळी एकसारखा येईल असं कोणी समजू नये। मोदी बाबत नाही करू शकत, कारण तो देशाचा आत्मा आहे, सगळ्यांच्या जनतेचा आत्मा आहे तो, आणि ते जग मानतं त्याला, आणि त्यांचं पडण्याचं हे कधीच असं होऊ शकत नाही, कधी होऊ शकत नाही। कारण माझा एक छोट्या कार्यकर्त्याचा अनुभव म्हटलं तर ते होऊ शकत नाही, कारण त्यांना जनता ही सगळ्याच्या हृदय बसलेली व्यक्ती आहे, ते आवश्यक आहे। काय लक्षात ठेवायला पाहिजे आपण की अटलजी पण पडले, अडवाणी पडले, इंदिरा गांधी पडल्या होत्या, हा जनतेचा कौल असतो। त्यामुळे बोलून काय होतं असं नाही आहे, जनतेचा कौल असतो तो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो। त्यामुळं असं कोणी समजू नये की काय होणार आहे आणि काय होणार नाही आहे, हे निश्चित आहे की जी जनता न्याय देते त्याला सामोरं गेलं पाहिजे। खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत दिल्लीत दाखल झालेत। त्यांच्या या दिल्ली वारीवरून अनेक चर्चा सुरू झाल्यात, मात्र आपण संजय राऊतांच्या दिल्लीतल्या घराची परिस्थिती पाहण्यासाठी दिल्लीत आल्याची प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली। दिल्लीला राऊत साहेबांचं घर आहे आणि 1.5-2 महिने इथे कोण न आल्यामुळे थोडंसं मी म्हणलं आपण जाऊया, भेटूया, आपले जे तिथे सर्व काम करतात आपले सर्व PI साहेबांचे थोडीशी साफसफाई असते, क्लिननेस असतं, केली की नाही चेक करावं, नाही तर कसं असतं की 2 महिने कोण आला नाही तर ती अवस्था खराब होऊन जाते, म्हणून फक्त मी चेक करायला इथे आलो। सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी जायची वेळ अजून येणार नाही, आपलं अजून सेशन कोर्टला आपण बेल ॲप्लिकेशन केले, त्यावेळी पाहू। देशातला कुठलाही नामवंत वकील सांगेल की संजय राऊतांवरती जे आरोपपत्र ठेवलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये काडीचीही किंमत नाही, फक्त संजय राऊतना अटक करायची, शिवसेनेचा आवाज बंद करायचा, ह्या एकाच कारणास्तव संजय राऊतांना अटक केलेली आहे। मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि नंतर त्याच आरोपाखाली फाशी देण्यात आलेला याकूब मेमन सध्या त्याच्या कबरीच्या मुद्द्यावरून चर्चेत आलाय। अशातच याकूब मेमनचा चुलत भाऊ रौफ मेमनसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यामुळे त्या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तानमध्ये याकूब मेमनची कबर असून तिथं विद्युत रोषणाई केल्याबद्दल आणि संगमरवरी फरशी बसवण्यात आल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे भाजपकडून बोट दाखवलं जात आहे। त्यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत या सरकारचा यात कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। पण आता किशोरी पेडणेकर याच याकूबचा भाऊ रौफसह एका बैठकीत दिसत असल्यानं किशोरी पेडणेकरांवर आता आरोप केले जात आहेत। त्यामुळे शिवसेनेचा त्या कबरीच्या सुशोभीकरणाशी काही संबंध आहे का असा सवाल भाजपकडून उपस्थित केला जातो। कारण नसताना एक सर्वसामान्य महिलेला बदनाम करणं, माझ्या चांगल्या कामांकडे नजरअंदाज करणं, माझ्या चांगल्या कामांबद्दल अनेक आणि भाजपाच्या नेत्यांनी मला शाबासकी दिली, माझ्या सगळ्या स्तरातल्या लोकांनी दिली, माझ्या उद्धवजींनी तर स्वतः कॅबिनेटमध्ये उच्चार केलाय। त्यामुळे कामाच्या व्यक्तींना बदनाम करना सोडा। मेरा फोटो वायरल हुआ है, वो मेरे पास एक कंप्लेंट आई थी, पानी भर गया था मस्जिद में, मैं कब्रिस्तान में नहीं गई और उसमें राज पुरोहित का लड़का आकाश पुरोहित भी मौजूद था, बीजेपी का, मैं खुद थी, जिन्होंने मुझे लेके गई, जिन्होंने मुझे कहा, यशवंत यादव ने वो तकरार मुझे कही, उन्होंने मेरे पास भेजी, मामेडी खुद थी, आज हमारे पास है। प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असतात।
हे आपण सतत पाहत असतो। दरम्यान इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत। बीड जिल्ह्यातल्या परळीत थेट मीडियाच्या कॅमेऱ्यावर ते भडकले आणि त्यानंतर तिथं नेमकं काय झालं पाहूयात खास रिपोर्ट। परळीतील धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या सांगता समारोपाच्या कार्यक्रमात अचानक कीर्तन सुरू होताच इंदुरीकर महाराज संतापले। आधी ते कॅमेरे बंद करा, माझं पूर्ण कीर्तन दाखवत नाहीत, काहीतरी एखादी क्लिप काढून चालवतात आणि पैसे कमवतात, अशा शब्दात आपली नाराजी इंदुरीकर महाराजांनी बोलून दाखवली। खाली उतर रे, वर काल बसले, उतर खाली 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 उतर रे, कॅमेरे काढून घ्या, गन जिरवली तुम्ही आमची, खाली का रे बरे। वर आलेल्या व्यक्तीनं मोबाईल काढून महाराजांना काहीतरी दाखवलं, त्यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या, पण तरीही महाराज काही ऐकले नाहीत। ते 2 तास कीर्तन दाखवायचं काय नाही, ते लोकांसाठी जे, पण ते पूर्ण युट्यूबला कधी टाकत नाही। इकडलं एक वाक्य घेणार, इकडलं वाक्य घेणार, दुसऱ्याची इज्जत घालून टाकणार, TRP हे वाढवणार, ही व्यावसायिक मंडळ हे TRP साठी कोणत्याही ठोकतील कशी बी। इंदुरीकर महाराज यांनी कॅमेरा बंदच झाला पाहिजे असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर धनंजय मुंडेंनी माईक हातात घेत म्हटलं, महाराज तुम्ही फेसबुक यूट्यूबची काळजी करू नका, आपण विकत घेऊ, त्याची जबाबदारी तो घेईल। गेल्या 8 दिवसांपासून कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण झालं आणि आज जर नेमका इंदुरीकर महाराजांचाच कार्यक्रम प्रक्षेपित झाला नाही तर लोकांना प्रश्न पडेल, मलाही उत्तरं द्यावे लागतील। त्यांना जो व्यवसाय करायचा आहे तो करू द्या, तुम्ही आध्यात्मिक काम करा, आपण एकमेकांचं काम करू। बाप्पाच्या आगमन दिवसापासून बीडच्या परळीचं नाथ प्रतिष्ठान कोणत्या ना कोणत्या कारणावरून चांगलं चर्चेत राहिलं। ज्या मंडळाचे अध्यक्ष धनंजय मुंडे आहेत, तर आता पुन्हा एकदा निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केलेल्या संतापानं नाथ प्रतिष्ठान राज्यभरातल्या माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियात पुन्हा एकदा चांगलं चर्चेत आलंय। बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराज, जमाना सोशल मीडियाचा आहे, त्यामुळे आज कॅमेरा रोखणं अवघड आहे। कॅमेरा रोखण्यापेक्षा जरा बोलताना स्वतःला रोखा, म्हणजे मिळवलं। जय हरी। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18।